हा एक गंमतशीर लेख मला सुचला. 2018 हा लेख लिहिलेला आम्ही. 2018 या वर्षात लिहिलेला हा लेख. या लेखाला मी नाव दिले त्याची अफलातून कल्पना. काही लोक डोक्यात काय फॅड घेतील ते सांगता येत नाही. एक गृहस्थ असेच होते. ते नेहमी एकाच विषयावर सर्वांशी बोलत. ते म्हणत, लग्न झाल्यानंतर मुलीनेच आपले माहेर सोडून का जायचे, मुलाने आपले घर सोडून का जाऊ नये, हा त्यांचा प्रश्न. म्हणजे त्या प्रश्नाचा अर्थ असा की लग्नानंतर तिकडे मुलीने आपले माहेर सोडले की इकडे मुलानेही आपले घर सोडायचे आणि मग त्या दोघांनी मिळून दुसरीकडे कुठेतरी संसार सुरू करायचा. आता हे काय खूळ बरं डोक्यात. बऱ्याच जणांनी त्या गृहस्थाला समजावून सांगितले की ही पूर्वापरा प्रथा आहे, हजारो वर्षापासून चालत आलेली रूढी आहे, परंपरा आहे, तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे. पण तो माणूस ऐकेल तर ना. त्याचं उत्तर ठरलेलं. तो म्हणायचा, अहो तसं नाही, घर सोडण्याचं दुःख मुलीलाच कशामुळे, मुलाला का नको, त्याला रडू द्या, त्याला कळू द्या वडिलाच्या गळ्यात पडून माहेर सोडून जाण्यात काय दुःख होतं ते, माहेर सोडताना कसं होतं, हा दुःखाचं नवं पुरुषांना काय होऊ नये. आता तात्विकदृष्ट्या लोकांना त्याचं म्हणणं पटायचं, पण अशी एकदम सामाजिक कलाटणी कशी देता येईल. त्या गृहस्थाचं म्हणणं असं की मुलगा मुलगी दोघांनीही लग्नानंतर आपलं घर सोडलं की मग दोघेही समदुःखी. त्यांना एकमेकांबद्दल जास्त जवळीक, अनुकंपा वाटेल, त्यांचा संसार चांगला होईल, असं तो माणूस म्हणायचा. कुणीतरी त्याला विचारलं, बरं ठीक आहे, समजा दोघांनी आपापलं घर सोडलं आणि ते दुसरीकडे राहू लागले, असं गृहीत धरा. मग आता लग्नानंतर त्या दोघांचं आडनाव काय ठेवायचं, एकानं त्यांना विचारलं. तर तो गृहस्थ लगेच म्हणाला, मला माहीत होतं हा प्रश्न कुणीतरी विचारणार. तर असं करायचं की लग्न झाल्यानंतर त्या दोघांनी आपापल्या आडनावातील 2-2 अक्षर घ्यायचे आणि त्यापासून त्याचं नवीन आडनाव तयार करायचं, तेच पण वापरायचं. तर समोर त्यानं विचारलं, कसं काय 2-2 अक्षर घेतले म्हणजे काय, कसं करायचं. तर यानं उत्तर दिलं, समजा मुलीचे आडनाव पाठक आहे आणि समजा मुलाचे आडनाव पाठक आहे आणि मुलीच्या तिकडचं नाव चौधरी आहे, माहेरचं. मुलगा पाठक आहे आणि मुलगी चौधरी आहे असं समजा. आता पाठकाची पाठ घ्यायची आणि चौधरीचं धरी घ्यायचं आणि पाठधरी हे आडनाव त्यांचं लावायचं. ऐकणाऱ्याला आता हसावे करायला ते कळेना. तरी त्याने पुढे विचारले, समजा देशमुख आणि देशपांडे अशी आडनावे असली तर मग काय नाव लावायचं दोघांचं. ह्याने लगेच उत्तर दिलं, काही नाही, देशमुखचं मुख धरायचं आणि ते पांड्याला जोडायचं की नवीन आडनाव तयार, मुख पांडे. तर लोक म्हणायचे, वा कमाल आहे बाबा तुमच्या बुद्धीची, असं म्हणे, नवीन जायचे. पुढं ते समाजसुधारक असे एक गृहस्थ म्हणाले, हे गृहस्थ, आता समजा आडनावावरून जमेना असं वाटलं तर नवरा नवरीची स्वतःची नावं जी आहेत त्यातले प्रत्येक 2-2 अक्षर घेऊन त्यापासून आडनाव तयार करायचं. आता समोरचे श्रोते चिडले आणि म्हणाले, पण एवढा कुटाणा करायला सांगितलं कोणी हो तुम्हाला. यावर त्या माणसानं उत्तर दिलं, अहो तसं नाही, हा देखील स्त्री मुक्तीचाच एक प्रकार आहे. स्त्री दाक्षिण्य, स्त्रियांना प्राधान्य, लेडीज फर्स्ट वगैरे जे शब्द आहेत त्यातलाच हा एक भाग समजा. लग्न म्हणजे काहीतरी वेगळा प्रकार वाटला पाहिजे. तिने आपले घर सोडायचे आणि याने मात्र जन्मभर स्वतःच्या घरात राहायचे, असे का. ऐकणाऱ्या लोकांना त्याच्या अफाट कल्पनाशक्तीची कमालच वाटली. मग पुढं तो माणूस म्हणाला, तुम्हा सर्वांना आणखी एक सांगतो, लग्नानंतर दोघांनीही आपापले घर सोडले की पहा, नवरा बायकोचे कधीच भांडणे होणार नाही. कारण दोघांनीही आपापले प्रिय लोक सोडलेले आहेत, म्हणजे दोघेही समदुःखीत झाले. त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे असा की सासरी सुनांचा छळ होणार नाही. कारण दोघांसोबत दुसरे आहेत कोण छळायला. माहेरून पैसे आण, टी व्ही आण असं म्हणणारे सासू सासरे तिथे नसणार आणि दोघांनी आपल्या घराचा त्याग केल्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल आणखी जास्त जवळीक वाटणार, त्यांचा संसार सुखाचा होणार. आता सांगा, माझी आयडिया जर सर्व लोकांना सांगितली, सरकारला कळवली तर किती बदल होईल. एवढं बोलून तो ग्रस्त सर्वाकडे पाहून हसला आणि निघून गेला. त्याची ती अफलातून कल्पना ऐकून श्रोते मात्र मंत्रमुग्ध झाले.